तर तिथे पुरुषांचीच मक्तेदारी. मात्र याला छेद दिलाय तो मुंबईतल्या हर्षिणी कान्हेकर यांनी. भारतातल्या पहिल्या महिला फायर इंजिनियर असलेल्या हर्षिणी यांनी हे क्षेत्र महिलांसाठीही असल्याचं दाखवून दिलंय. BSc केल्यानंतर UPSCच्या परीक्षेनंतर त्यांची फायर इंजिनिअरिंगसाठी निवड करण्यात आली. 3 वर्ष फायर इंजिनिअरिंगचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी 6 महिने फील्डवर ट्रेनिंगही घेतलं आणि आज ONGC मध्ये कार्यरत असलेल्या हर्षिणी कुठेही आग लागली की तात्काळ तिकडे धाव घेण्यासाठी सज्ज असतात. फायर इंजिनिअरिंग करताना सगळ्यात पहिले माझ्यासोबत एक स्टॅम्प होता की मी प्रथम आहे, म्हणजे प्रथम हे नेहमीसाठीच असणार माझ्यासोबत. तर त्या कॉलेजमध्ये जाताना पण फायर इंजिनिअरिंगच्या पण पहिले माझ्यासोबत होतं प्रथम महिला. तर माझ्यासाठी ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि आहे आणि नेहमीच असणार आहे. लेट न जाणं किंवा बाकी कुठल्या ड्रिल वगैरे करताना कमजोर न पडणं हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. कारण त्या डायरेक्टली प्रपोर्शनल टू वुमन्स ॲक्टिव्हिटी. म्हणजे समजा मी कधी लेट गेले, सगळ्या मुली लेट येतात किंवा मुली मी काही इक्विपमेंट उचलायला मला समजा त्रास झाला किंवा मी नाही उचलू शकले तर मुली कमजोर असतात, बाया हे काम करू शकत नाही. हे मला कधीच ऐकायचं नाही आहे, म्हणजे ऐकायचं नव्हतं आणि ऐकायचं नाही आहे. तर हे माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट होतं. त्या आपल्या मुलीने जरा हटके प्रोफेशन निवडल्यानं हर्षिणीच्या आईचा सुरुवातीला विरोध होता. मात्र आता याच पहिल्या महिला फायर इंजिनियरचा अभिमान वाटतोय. आता तर आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि खूप आनंद होत आहे की ती या क्षेत्रामध्ये आलेली आहे. पहिल्याने भारतातील पहिली फायर इंजिनियर झालेली आहे माझी मुलगी. तर खूप आम्हाला आनंद वाटत आहे. आणि त्यावेळेस म्हणजे असं वाटायचं की तिथे कोणीही नाही बा त्या क्षेत्रामध्ये. आणि आम्ही असं ऐकलंही नव्हतं ना फायरचं. तसं नागपूरला तसं फायरचं कॉलेज एकच आहे. त्यावेळेस आम्ही थोडे नाराज झालो घरचे लोक, आई बाबा म्हणा, माझी मुलगी म्हणा. असं वाटायचं की एकदम जेंट्स कॉलेजमध्ये कशी काय एकटी राहील, असं ह्या उद्देशाने आम्हाला असं वाटायचं. डोंबिवलीत नुकत्याच केमिकल फॅक्टरीत लागलेल्या आगीच्या दुर्घटनेबाबतही हर्षिणी यांना आम्ही विचारलं. केमिकलचा स्फोट झाल्यावर त्याच्यावर नियंत्रण मिळवणं कठीण असतं, पण त्याचबरोबर नागरिकांनाही आग विझवण्याचं ज्ञान हवं असं त्यांचं म्हणणं आहे. आग ही अशी गोष्ट आहे ना की कोणाचंच ऐकू शकत नाही. तर आणि आग कधीच मोठी नसते. आग नेहमी छोट्यापासून सुरू होते आणि तिला बळ मिळत गेल्यावर किंवा तिला फ्युएल आणि ऑक्सिजन सगळं मिळत गेल्यावर ती मोठी होत असते. म्हणून आगीला जेव्हा ती लहान असते तेव्हाच कंट्रोल करणं खूप जरुरी आहे. त्याच्यानंतर आग मोठी होणार असते. त्यासाठी जागोजागी जिथे जिथे अवेलेबल आहे, जिथे जिथे फिजिबल आहे, जसं बिल्डिंग्स आहेत, ऑफिसेस आहेत, जिथे पण आहे, कॉम्प्लेक्सेस आहे, तिथे तिथे फर्स्ट एड फायर एक्सटिंग्विशर्स जे पण बॉटल्स असतात, फायर एक्सटिंग्विशर्स, ते ठेवणं फार जरुरी आहे. आणि ते ठेवून लोकांना ते ऑपरेट कसं करतात त्याचं ट्रेनिंग देणं फार जरुरी आहे. कठीण परिस्थितीशी सामना करण्याचं धाडस हे महिलांमध्येही असतं. भारतातल्या पहिल्या महिला फायर इंजिनियर हर्षिणी यांनी हे सिद्ध करून दाखवलंय. मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.